नमस्कार मैत्रिणींनो, फॅशन अँड स्टाईलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण ज्या दागिन्याबद्दल बोलणार आहोत तो म्हणजे मंगळसूत्र. प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी मंगळसूत्र हा केवळ दागिना नसून त्याला सांस्कृतिक आणि भावनिक महत्त्व आहे. लग्न झाल्यानंतर स्त्रीच्या गळ्यात प्रथम घातले जाणारे दागिने हे दागिने तिच्या आयुष्यभराच्या आठवणींशी जोडलेले असतात. कालानुसार मंगळसूत्रांच्या डिझाईन्समध्ये खूप बदल झाले आहेत. पूर्वी साधे काळ्या मण्यांचे मंगळसूत्र वापरले जायचे, पण आता बाजारात पारंपरिकतेसोबतच फॅशनेबल आणि स्टायलिश डिझाईन्स प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहेत. आजकाल स्त्रिया आपल्या साडीच्या रंगानुसार, प्रसंगानुसार आणि वैयक्तिक आवडीनुसार मंगळसूत्रांची निवड करताना दिसतात. मंगळसूत्रामध्ये लॉंग, शॉर्ट, डिझायनर, फॅन्सी, हेवी असे असंख्य प्रकार मिळतात. काही महिला हलके व सिंपल मंगळसूत्र घालतात, तर काहींना उठावदार व जड डिझाईन्स जास्त आवडतात. त्यामुळे मंगळसूत्र हा एक असा दागिना झाला आहे ज्यामध्ये प्रत्येक स्त्रीला तिच्या स्टाईलप्रमाणे वेगळेपण दाखवण्याची संधी मिळते. सध्या विशेष करून तांदळमणी मंगळसूत्र म्हणजेच राईस बीड्स मंगळसूत्र हा प्रकार खूपच चर्चेत आहे. तांदळाच्या आकाराचे छोटे मोतीसारखे मणी वापरून बनवलेली ही मंगळसूत्र गळ्यात घातल्यानंतर खूपच देखणी आणि आकर्षक वाटतात. या सऱ्यांमध्ये काळ्या मण्यांसोबत वेगवेगळ्या रंगाच्या बीड्सचा वापर केला जातो आणि त्यामुळे हा दागिना आणखी उठून दिसतो. साध्या काळ्या मण्यांना रंगीबिरंगी बीड्सची जोड मिळाल्यामुळे पारंपरिकतेला आधुनिक टच मिळतो. अशा तांदळमणी मंगळसूत्रांमध्ये तुम्हाला अनेक प्रकार पाहायला मिळतात. काही डिझाईन्समध्ये मोठी हेवी पेंडंट्स लावलेले असतात. हे पेंडंट गोल, चौकोनी किंवा अनोख्या आर्टिस्टिक डिझाईनमध्ये असतात. काही ठिकाणी हाताने तयार केलेले म्हणजेच हँडमेड फ्लोरल पॅटर्न्स असतात, ज्यामध्ये मधोमध रंगीत बीड्स बसवलेले असतात. हा फ्लोरल लूक गळ्यात घातल्यावर अतिशय नाजूक आणि सुंदर दिसतो. फक्त एवढंच नाही तर बाजारात सध्या कॉम्बो सेट्स देखील उपलब्ध आहेत, ज्यामध्ये मंगळसूत्र, कानातले, चोकर आणि कधीकधी नेकलेस देखील मिळतो. अशा सेट्स खास करून सणवार किंवा लग्नसराईसाठी उत्तम ठरतात. मंगळसूत्रासोबत जर मिळते-जुळते कानातले घातले तर पूर्ण लूक अधिकच गॉर्जियस दिसतो. मोत्याचे दागिने तर नेहमीच राजेशाही म्हणजेच रॉयल आणि क्लासिक लूक देतात. त्यामुळे जर मंगळसूत्रांमध्ये मोत्यांचा वापर केला गेला तर तो लूक अधिकच उठावदार होतो. पारंपरिक साडी, काठपदर साडी किंवा अगदी नवरात्र, गणपती, गौरीसारख्या खास सणांमध्ये हे मंगळसूत्र स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळाच तेज आणते. आजकालच्या डिझाईन्समध्ये पेंडंट्सलाही खूप वेगवेगळे पॅटर्न्स मिळतात. उदाहरणार्थ चंद्रकोर डिझाईन, पिकॉक डिझाईन, पारिजातकांच्या फुलांचे पॅटर्न्स, तसेच डायमंड स्टड असलेले आकर्षक पेंडंट्स. हे डिझाईन्स कोणत्याही प्रसंगांसाठी परफेक्ट ठरतात. साध्या ऑफिस वेअरपासून ते भारी लग्नसराईच्या लूकपर्यंत हे मंगळसूत्र प्रत्येक ठिकाणी शोभून दिसते. सध्या अनेक महिला हेवी लॉंग मंगळसूत्र खास प्रसंगांसाठी ठेवतात आणि रोजच्या वापरासाठी हलकी-फुलकी डिझाईन्स घेतात. काही जणींना चोकर स्टाईलचे छोटे मंगळसूत्र खूप आवडतात, कारण ते मॉडर्न ड्रेसवर सुद्धा छान दिसते. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहिलं की मंगळसूत्रांमध्ये किती वेगवेगळे पॅटर्न्स आणि स्टायलिश डिझाईन्स उपलब्ध आहेत. विशेष करून तांदळमणी मंगळसूत्र हे आजच्या फॅशनमध्ये खूपच डिमांडिंग आहे. जर तुम्हीही एखाद्या खास प्रसंगांसाठी किंवा सणासाठी मंगळसूत्र घेण्याचा विचार करत असाल तर हे लेटेस्ट आणि फॅशनेबल तांदळमणी डिझाईन्स नक्कीच ट्राय करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि अजून अशाच सुंदर फॅशन अपडेट्ससाठी फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.